नमस्कार, मी तेजश्री. आज आपण वाचणार आहोत 34वा अध्याय दत्त महात्म्यामधला भाग 3. असे 2 अध्याय मी वाचले, ते मी यूट्यूब चॅनलवर माझ्या अपलोडही केलेत. तुम्ही तिथे जाऊन ते ऐकू शकता. आता भाग 3. तर भाग 3मध्ये आपण भाग 2मध्ये आधी थोडक्यात सांगते काय सांगितले. दत्त महाराजांनी भाग 3 मध्ये असं सांगितलंय अलर्काला की ध्यान कसं लावायचं आणि ती ध्यानाची पद्धत सांगितली. तुम्ही माझा भाग 2 बघा दत्त महात्म्यातला, तिथे तुम्हाला समजेल की दत्त महाराजांनी स्वतः कसं सांगितलंय अलर्काला ध्यान कसं लावायचं. आता आपण पुढे वाचूया. हे ध्यान पूर्वी जरी सगुण वाटले तरी स्थिर होता अंतरी निर्गुण करी हेची अंती. नमस्कार, मी तेजश्री. तर आज आपण ऐकूया दत्त महात्म्यातला 34वा अध्याय भाग 3. तर आपण सुरुवात करूया. श्री गणेशाय नमः, श्री सरस्वत्यै नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री कुलदेवतायै नमः. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. श्री वासुदेवानंद सरस्वती नमः. तर आता आपण सुरुवात करूया भाग 3. आधी आपण बघूया भाग 2मध्ये काय सांगितलंय. भाग 2मध्ये दत्त महाराजांनी स्वतः अलर्काला उपदेश केलाय की ध्यान कसं करायचं, सगुण ध्यान कसं करायचं. आता आपण थोडं पुढे जाऊया. ओवी 47 पर्यंत आपण आलो होतो. आता आपण पुढे जाऊया. हे ध्यान पूर्वी जरी सगुण वाटले तरी स्थिर होता अंतरी निर्गुण करी हेची अंती. म्हणजे जसं आपण ध्यानाला सुरुवात करतो सगुण ध्यानाला, म्हणजे आपण डोळे बंद करावे, दत्त महाराजांचं एखादं दत्त महाराज नजरेसमोर आणावेत. त्यानंतर त्यांच्या पायापासून ते त्यांच्या चेहऱ्यापर्यंत आपाद मस्तक असं त्यांना न्याहाळावं आणि आपलं जे कॉन्सन्ट्रेशन आहे ते त्यांच्या हास्यावर करावं. असं ध्यान तुम्ही करा असं दत्त महाराजांनी स्वतः सांगितलंय. आता हे ध्यान आपल्याला पूर्वी जसं सुरुवात करतो आपण त्यावेळेला ते सगुण वाटतं, त्यांचं रूप दिसतं, ते सगुण वाटतं. पण जेव्हा आपलं ध्यान स्थिर होतं, त्याला अनेक वर्ष जातात ध्यान स्थिर होण्यासाठी, पण जेव्हा आपलं ध्यान स्थिर होतं त्यावेळेला आपल्याला ते निर्गुण करतं. निर्गुणतेकडे आपलं लक्ष जायला लागतं. आपण निर्गुण ध्यान करायला सुरुवात करतो. ध्येय ध्याता ध्यान या त्रिपुटीचे भान जोवरी असे जाण तोवरी ध्यान म्हणते. ध्येय ध्याता आणि ध्यान. ध्येय म्हणजे काय? दत्त महाराज स्वतः तुमचं ध्येय बनले त्याच्यामध्ये, ते तुम्हाला दिसतंय, तुम्ही नजरेसमोर त्यांचं रूप पाहताय, तर त्यामुळे ते ध्येय आहे. ध्याता, ध्याता म्हणजे आपण त्यांचं ध्यान लावलेलं आहे. आणि ध्यान, आपण जे बसलो आहे तोपर्यंत या 3 गोष्टींची आपल्याला जाणीव आहे. त्रिपुटीचे ध्यान, भान जोपर्यंत आहे, आपण जेव्हा ध्यानाला बसतो तो जोपर्यंत आपल्याला भान असतं तोपर्यंत त्याला आपण ध्यान म्हणतो. म्हणजे आपण एका जागेवर बसलोय, आपण ध्यान लावलंय आणि आपल्याला माहिती आहे की आपण बसलोय, आपण ध्यान लावलंय, त्या गोष्टीला आपण ध्यान म्हणतो. मी ध्याता आहे ध्यान हे न राहे भान ध्येयाकार होऊन राहे मन निश्चळ. म्हणजे जसं मी म्हणाले ना, जोपर्यंत आपल्याला असं वाटतं की आपलं ध्यान लागलंय, आपण ध्यानाला बसलोय, तोपर्यंत त्याला आपण ध्यान म्हणतो. ज्या वेळेला आपलं ध्यान हे दत्त महाराजांमध्ये एकरूप होतं, आपल्याला जाणीवच होत नाही की आपलं शरीर आहे, त्यावेळेला आपलं भान हरपून जातं आणि आपलं ध्यान हे ध्येयाकार होतं. ध्येय काय? आपलं दत्त महाराज. दत्त महाराज ध्येय आहे. आणि ज्या वेळेला आपण ध्यान लावणार त्यावेळेला आपण दत्त महाराज दत्तमय होतो. तर अशी जी दत्तमय अवस्था जेव्हा होते त्यावेळेला आपलं मन निश्चळ राहतं. निश्चळ राहतं म्हणजे त्यावेळेला खरं तर मनाला स्थिरता येते. न उठे अन्न वृत्ती जेवी दीप निवांती तेवी ध्येयाकार वृत्ती स्थिर राहे ती समाधी. मग त्यावेळेला ज्या वेळेला आपण पूर्ण ध्यानमग्न होतो, दत्तमय होतो, त्यावेळेला काय होतं, दुसऱ्या कुठल्याच गोष्टी आपल्या मनामध्ये येत नाहीत. जसं दिवा आहे ना, तो निवांत असतो, तसंच आपलं ध्येयाकार वृत्ती बनते आणि त्यालाच म्हणतात समाधी. तर असा अनुभव अनेक दत्त भक्तांना अनेकदा येतो. समाधी म्हणजे काय खूप मोठा ग्रेट गोष्ट नाहीये. ज्या वेळेला तुम्हाला आजूबाजूचं कसलंच भान उरत नाही, फक्त दत्त महाराजच दिसतात,
तिथे तुमचं मन स्थिर झालेलं आहे, तीच समाधी आहे. साधिता ही समाधी चेष्टा सोडी बुद्धी मनासह इंद्रिय तदी स्वरूपामध्ये लपती. म्हणजे काय, ज्या वेळेला अशी समाधी लागलेली आहे तो एक क्षण असतो बघा प्रत्येकाचा. दत्त महाराजांचं म्हणा किंवा कुठल्याही देवाचं जो ध्यान करतोय त्याला ही वेळ येते एका कालावधीनंतर. त्यावेळेला बुद्धीमध्ये काहीच चालू नसतं, शून्याकार होतो आपण, आणि मन आणि इंद्रिय हे आपल्या स्वरूपामध्ये विलीन होऊन जातात. होता ही समाधी जाती सर्वोपाधी तयान बाधती कधी आदी व्याधी निश्चय. म्हणजे काय की अशी समाधी ज्या वेळेला आपल्याला लागते त्यावेळेला आपल्या सगळ्या उपाधी निघून जातात. मी कोण आहे, मला काय करायचंय, माझा हुद्दा काय आहे, माझी उपाधी काय आहे, उपाधी विरहित होऊन जातो माणूस त्यावेळेला, ज्या वेळेला तो अशा ध्यानामध्ये मग्न होतो, अशा समाधीमध्ये मग्न होतो. म्हणजे समजा आता मी टीचर आहे तर मला ती उपाधी नाही लागणार की मी टीचर आहे मग माझं असं आहे. म्हणजे अहंभावाचं विलीन होतो. ते कशात विलीन होतो, दत्त महाराजांमध्ये विलीन होतो आपण. आणि अशा व्यक्तीला कुठल्या साधी व्याधी बाधत नाही. तुम्ही बघितले असतील जेवढे साधक आहेत ते साधक कधी आजारी नाही पडत. संन्यासी जर तुम्ही बघाल ते कधी बघितलं हॉस्पिटलमध्ये कोणता संन्यासी गेलेला आहे किंवा कुठला साधक गेलेला आहे, नाही जात. कारण हे ध्यानातच तुम्ही जेव्हा स्वरूपामध्येच तुमचं सगळं इंद्रिय शरीर वगैरे विलीन होतं त्यावेळेला रोगाची उत्पत्ती कुठून होणार. तर त्यामुळे रोग आणि आदिव्याधी त्या माणसाला नसतात. येणे होई मनोभंग वासना क्षयही होई संशय समूह जाई हाता येती जीवनमुक्ती. म्हणजे अशा वेळेला अशी समाधी जेव्हा लागते त्यावेळी मनाचा भंग होतो. त्यावेळेला तिथे मन नसतं. मन नसतं याचं प्रमाण काय, आपण म्हणतो मन आहे, मन नसतं ज्या वेळेला समाधीमध्ये जातो. याचं प्रमाण काय, कुठलेच विचार नाही येणे. मन काय, मन चंचल आहे ना, मनात विचार येत राहतात. त्यामुळे जेव्हा निर्विकार होऊन जातो माणूस, कुठलाच विचार येत नाही, त्यावेळेला मनोभंग होतो. म्हणजे मनाला तुम्ही त्या पिरियडमध्ये जिंकलेला असता. वासना नसते माणसाला कुठली, काम क्रोध मद मोह मत्सर असले षड्रिपू त्याच्याजवळ येत नाहीत. संशय पण आदिव्याधी निरसून जातो. संशय कसा राहील, जर तुम्ही आणि दत्त महाराजच एक झालात त्या विशिष्ट वेळेमध्ये, ते संशय मनामध्ये राहणारच नाही. आणि हातात काय येतं मग अशा वेळी, जीवनमुक्ती. म्हणजे असे जे क्षण असतात आपले, ज्या वेळेला आपल्याला ध्यान लागलेलं असतं, आपल्याला भान राहिलेलं असतं, त्याच वेळेला आपण जीवनमुक्तीचा अनुभव घेतो आणि त्यावेळेला आपल्याला जीवनमुक्ती आपण अनुभवतो. मग नोहे जनन किंवा वर्धन तया नये मरण पुनर्जनन मग कैसे. मग अशा वेळेला काय होतं, अशा साधकाचं काय होतं पुढे, त्याला जन्म होत नाही. नोहे जनन, जनन म्हणजे काय, जन्म नाही, वर्धन नाही, वाढणं नाही, कया नये मरण, मरण नाही, आणि पुनर्जनन मग कैसे, म्हणजे पुनर्जन्म कसा होणार जर मरणच नाही येणार तर जीवनमुक्ती साधनाचं एक अपॉर्च्युनिटी, एक संधी आपल्याला ध्यानामध्ये मिळते. याचा परिणाम नोहे भूत भौतिक संबंध नोहे तो संसारी न राहे न मोहे व्यापी जेतो. म्हणजे आता आपण संसारात आहे, मी पण संसारात आहे, मी टीचर आहे, अनेक दत्त भक्त आहेत जे कामात आहेत, काही जण गाद्या पण लावतात त्यांच्या. जे कोण या क्षेत्रामध्ये दत्त महाराजांची ज्या ज्या पद्धतीने किंवा देवतेशी कोणत्याही ज्या ज्या पद्धतीने ते निगडीत आहेत, त्यांचं नंतर काय होतं, जरी तो संसारात असला तरी काय होतं, भूतभौतिक संबंध, आजूबाजूच्या गोष्टीचे संबंध आपोआप मिटून जातो. तो संसारी राहतच नाही. आपण म्हणतो आपण संसार करतोय, पण जेव्हा तुम्ही लय पावलेला दत्त तत्वाला त्यावेळेला तुम्ही संसारी नाही. म्हणजे संसारात राहून तुम्ही संन्यासी असता, संसारात राहून तुम्ही संन्यासी असता. न मोहे व्यापी जेतो, मोह पण त्याला होत नाही. तो न भजे जलाने, तो न भिजे जलाने, न जळे तो अनलाने, न शोषिजे अनिलाने, शस्त्राने न तोडीजे. म्हणजे आता इथे काय सांगितलंय की जेव्हा आपला आत्मा दत्तमय होतो त्यावेळेला काय होईल, त्या व्यक्तीचं काय होतं, तो जलाने भिजत नाही. ओके, जलाने भिजत नाही म्हणजे आत्म्याचं स्वरूप आता सांगितलेलं आहे. त्याला अग्नी जाळू शकत नाही, त्याला वायू शोषू शकत नाही आणि शस्त्र त्याला मोडू शकत नाही. मग आता ही एकाकार वृत्ती
जेव्हा आपली साधली जाते त्यावेळेला हे आत्म्याचं ज्ञान दत्त महाराज सांगतायत. कल्पाचे कल्प मोडीजे किंवा नवे घडती, असेच कितीही होता पुरती, ह्याची उत्पत्ती मृती न होई. कल्पाचे कल्प मोडून टाकतात आणि नवीन काही घडत नाही, त्याची पुढे उत्पत्ती, त्याला जे मृत्यू आहे, ह्याला मृत्यूच नाही आहे त्याला. अशा साधकाला मृत्यू नाही. म्हणजे शरीर तर मरणार आहे, ते तर सगळ्यांचंच जाणार आहे, पण आत्मा जो आहे त्याला परत भवबंधनात महाराज अडकू देणार नाहीत. तयाचा सुटे बंध शब्दाधिक जे विविध, तयाचा नोहे संबंध राहे शुद्ध स्वरूपी तो. काय होतं? बंध तुटून जातात. जे शब्दाधिक विवेक जे काही गोष्टी आहेत शब्दाधिक, त्यांच्याशी संबंध तुटून जातो. शुद्ध स्वरूपी तो व्यक्ती राहतो, त्याच्यात मूळ स्वरूपात राहतो. म्हणजे दत्त महाराजांशी ऐक्य साधलेला साधक हा दत्तमयच नंतर होऊन तेच त्याचं मूळ स्वरूप बनून जातं. याला न कोणी भक्षी, याला न कोणी लक्षी, कोणाचा नो हे पक्षी, सर्व साक्षी निर्विकार. जो दत्तमय झालेला आहे, दत्तात लीन झालेला आहे, त्याची अवस्था नंतर दत्त महाराजच करतात. दत्त महाराजच त्याला तशी अवस्था प्राप्त करून देतात. त्याला कोणी भक्षू शकत नाही, कोणाला घाबरायचं आपल्याला कारण नाही. याला न कोणी लक्षी, त्याच्यावर कोणी लक्ष ठेवू शकत नाही. म्हणजे काय? त्याचा कोणी घात करू शकत नाही. कोणाचा नो हे पक्षी, कोणाचा नो हे पक्षी म्हणजे त्याचा ना कोणी पक्ष घेऊ शकत, ना कोणी, तो कोणाला मिंदा नाहीये, तो कोणाला बांधील नाहीये. सर्व साक्षी निर्विकार असा भक्त जो आहे तो सर्व साक्षी निर्विकार स्वरूपात दत्त महाराजांमध्ये संसार जरी करत असला तरी लीन होऊन राहिलेला आहे. तयाचा एकपणा न मोडवे कवणा, अशी ही धारणा जन्म मरणा निवारी. आणि काय असतं, आपण संसारी माणसं आहोत, बरोबर? तुम्ही पण आहात, मी पण संसारी माणूस आहे. आपण जेव्हा भक्ती करायला बसलेलो असतो, ध्यान करायला बसलेलो असतो, तेव्हा आपल्या जे आजूबाजूचे लोक आहेत त्या लोकांना खरं तर आपल्यामध्ये विघ्न आणायचं नसतं, पण ती परीक्षा असते. तर ते लोक काही ना काहीतरी कारण काढून आपल्याला त्याच्यातून हटवायला बघतात, भक्ती मार्गातून बाजूला करायला बघतात. हे दत्त महाराजांचंच लीला असते की याला उठवायचं.